जन्म झाला कश्यपाचा पुत्र माझी माता कद्रू आणि तो गरुडाची माता वंता पण माता झालेल्या वाचावाचीमुळं हे दैनंदिन जीवन केवळ आम्हाला भोगावं लागलं माता झालं तर भांडण कोणतं तेव्हा देवतांबद्दल आपले खल करू लागले देवतांच्या अश्वांना मारे करू लागले त्यांचा प्रश्न कोणता होता तर अमरेशाच्या रथाचा अश्व हा शुभ्रवर्णाचा आहे की निळ्यावर्णाचा आहे आमच्या मातेच्या मुखातून सत्य तीच वाचा बाहेर पडली मातेच्या मुखातून शब्द निघाले देवाचा अश्व आहे तो शुभ्रवर्णाचा आहे शुभ्रवर्णाचा नसून तो निळावर्णाचा आहे असं म्हणतोच म्हणते ना खरं बोलली म्हणत ना म्हणाली की हे करुणानू चला देवांचा अश्व पाहण्यासाठी आम्ही आमच्या मातेला आम्हाला आज्ञा केली तुम्ही जाऊन त्या अश्वाला डौस करा आम्ही त्याला डौस करताच तो अश्व निळा झाला आणि आमची माता विजयी ठरली आमच्या मातेची दासी म्हणून त्या गरुडाची माता आमच्या मातेची दासी म्हणून राहू लागली हा म्हणता हा प्रश्न गरुडाला पडला माझी माता एवढी सुंदर असून या मागांच्या मातेची दासी कशी काय म्हणून त्याला प्रश्न म्हणे केला आपल्या मातेला प्रश्न विचारला त्याच वेळी त्या मातेला सांगितलं हे पोरा गरुडा जर का मी तुझ्या दास्यत्वातून मुक्त व्हायला हवा असेल तर एकच दिव्य तुम्हाला करावं लागेल असं दिव्य कोणतं असा प्रश्न मातेने करतात पुत्राने करतात मातेने माता म्हणाली हे करुणा जर तो देवतांच्या सानिध्यात असताना अमृताचा कलश मला आणून दिलास आणि तो अमृताचा कलश जर का कालियाच्या मातेला दिला तर त्या दास्यत्वातून तुझी मुक्तता होईल त्याप्रमाणे गरुडानं झेप घेतली 33 कोटी देवतांच्या साम्राज्यावर 33 कोटी देवता जाई भगवान करून सोडिलं आणि शेवटी त्यानं विश्वाची देवता महाविष्णू त्याच्या समोर जाताच दोघांचं तुंबळ म्हणे युद्ध झालं त्या युद्धात देव हे नाटकी आहेत देव हे कपटी आहेत गरुडाला त्याने ओळखलं त्या गरुडाची योग्यता एकच आहे की तो आपलं वाहन व्हावं त्या जिज्ञासेला देवाने त्याला प्रश्न केला हे गरुडा तुझ्या माझ्या होणाऱ्या युद्धात मी हरलोय तू जिंकलायस गरुड गदगदा हसू लागला आणि हसता हसताच गरुड म्हणू लागला हे देवा तुझ्या माझ्या होणाऱ्या तुंबळ युद्धात तू हरलायस मी जिंकलोय म्हणून तुला जे काही हवं असेल ते मागून घे देव ताना आपली बुद्धी चातुर्याच्या जोरावर मागला ते काय हे गरुडा जर का तू माझी इच्छा पूर्ण करत बसशील तर तुझी वाटेल ती इच्छा मी पूर्ण करीन गरुड म्हणाला देवा मला काही नकोय फक्त हवाय तो अमृताचा कलश देवानं मान्य केलं गरुडानं त्याचं वाहन होण्याचं मान्य केलं शेवटी अमृताचा कलश घेऊन गरुड आमच्या माथ्यापर्यंत आला मातेनं अमृताचा कलश पाहिल्यानंतर माता हसू लागली आनंद झाला तो आनंद गगनात मावेल आम्हा साऱ्या पोराला तिनं बोलविलं कालिया सहित सर्वांना आज्ञा केली चला यमुना तीरावर जाऊन सज्जन रसात स्नान करा आणि अमृत प्राशन करण्यासाठी या तो अमृताचा कलश एका दरबारावर ठेवण्यात आला दरबारावर ठेवल्यानंतर आम्ही स्नान करायला गेलो स्नान करून हे येऊन पाहतो तर काय अमृताचा कलश नाही समजलं देव नाटकी असल्यामुळे अमरेशानं धारिक रूप घेऊन तो अमृताचा कलश घेऊन गेला आणि आम्ही आशेने आलेले सर्प त्या दरबाराला चाटू लागलो दरबाराला चाटत असतानाच आमच्या जिनेची 2 चक्रे झाली आणि त्या दिवसापासून गरुडाला समजलं की कालियानं विष असून अमृत वाचन केलेलं आहे म्हणून तो आमच्या मागावर राहू लागला आणि त्याचाने आमचा तुंबळा त्या हुताच त्या गरुडानं आम्हाला जिंकलं पण त्याला आम्ही म्हणालो आम्हाला मारण्यापेक्षा पर्यायी मार्ग सांग
आपल्यासमोर पर्यायी मार्ग कोणता ठेवला? प्रतिदिनी एक सर्प गरुडाला भक्ष म्हणून तू जर पाठवत असतील तर कालिया तुझी मुक्तता करीन असं म्हणताच मी ती आज्ञा मान्य केली, कारण आम्हाला जगायचं होतं. पण प्रतिदिनी मी सर्प वाटू लागलो, आमच्या जातीत घाट पडू लागला, आमची सर्पाची जात कमी होऊ लागली. म्हणून आज कालिया या कालियावर नाही हे होणे नाही. वारे उन्मत्त गरुडा, कालिया जिवंत आहे, कालिया बुजतील नव्हे, तो पराक्रमाला मंडित आहे. आज कसाही तुला भक्ष मिळणार नाही, वाटत ते परिश्रम कर, ते आवाज नाही मिळणार नाही. कालियाला देणं हेच मला इष्ट होत. अरे कालिया, अरे कालिया, अरे कालिया, हा जवळची वाटते, ओळखीची वाटते, कोण योग्य तर काय? काय रे, कसं काय? हे कालिया, प्रतिदिनी तुम्ही आम्हाला एक भक्ष देत होता, ते भक्ष आज आमच्या एवढ्या काही गडबडीला का रे आला? म्हणूनच आलो आहे. मी तुझी परिस्थिती विचारली, कसं काय म्हणून. माझं काही कुशल आहे, तरी पण एवढ्या काही गडबडीने का करतोयस असं? ज्या माझ्या जिज्ञासेने माझं आगमन झालंय ना, हे कालिया, काय ठरलं आपलं होतं? काय ते तुला वास्तविक कळायला हवं होतं. जरी आमच्या माता दोन असल्या तरी बाप आमचा एक आहे, समजतो ना? पण बापानं आतापर्यंत वाईट केलं नाही. कदाचित मातेच्या नदी लागून आम्ही एकामेकाशी लग्न केलं. ते वैरत्व विसरावं अशी कळकळीची विनंती मी तुला करतोय, कारण याच्या पुढे तुझ्या माझ्या वैरत्व नका. तुझा आनंद तोच माझा आनंद, माझा आनंद तोच तुझा आनंद, माझं दुःख तेच तुझं दुःख, तुझं दुःख तेच माझं दुःख. म्हणून हे विसरून जा आणि अन्य कुठेतरी भक्ष सोड. हे कालिया, गरुडाने सांभाळावे, ते करताना परिपूर्ण करणं हे गरुडाला इष्ट वाटतंय, म्हणूनच हा गरुड तुला सांगतोय. हे गरुडा, वाईट बोलायला मला लावू नकोस. मी तुला आज्ञा केली नाही, कळकळीची विनंती केली बंधूयाला त्याला की आम्ही आता संपत चाललो, याच्यासाठी आमचा कुठला तरी औष शिल्लक राहिला म्हणून जाय तू. हे कालिया, हट्टानं हट्ट वाढला जातो, कायद्याने कायदा खोडला जातो. तुझं माझं ते नकोस, माझी प्रमाणे म्हणूनच मला तुला सांगायचं आहे, तो भक्ष माझ्यापर्यंत येत होता, तो भक्ष आजच्या दिवशी यायला हवा. अरे उडान टप्पू तू, या झाडावरून त्या झाडावर उड्या मारणारा तू, अरे दुसऱ्या जीवावर टाकणारा. हे कालिया, मी काय करावं? माझ्या मनात धक्काचा प्रश्न झाला, पण माझा धैर्य पूर्ण केल्याशिवाय माझ्या मनाला स्थिर ध्येय कसलं ध्येय? आग लागत तुझ्या ध्येयाला. आमच्या सारख्याचा मांस पिऊन खाऊन, आमच्या सारख्याचं रक्त प्राशन करून हा पर्वत माझ्या वाढवण्यापेक्षा कुठेतरी आत्महत्या करणे म्हणून नको. हा गरुड आत्महत्या करणार आहे, तुझ्या जीविकाचं रक्षण करण्यासाठी तो समज करा. मला तुझ्या बाबतीत असं म्हणावं लागेल. अरे काल होत्या मला कशाला करतोय? तुमची जाता कशी खोटी आहे? का असं म्हटलं ते? कारण तुमच्या समोर सुग्रास भोजनाचं ताट आहे. सुग्रास भोजनाचं ताट असून सुद्धा दुसऱ्याच्या ताटासमोर बसून लाल होत्या फळा खाण्याची अवलाद म्हणजे बोक्याची अवलाद. पुढे असू द्या, तो आमच्या मूलभूत हक्काचा प्रश्न झाला, पण तुझ्या जीविकाचं रक्षण करण्यासाठी उड्या मारणाऱ्या गरुडा आत्मविश्वास हा धोक्याला ठरतो. आम्हाला प्राप्त झालं या धमाकेची वास्तव्यात मला लेशाची केले, माझ्या लेशात निर्मोचन नको. मग हे कालिया, तुझा मनाचा निग्रह ठाम असेल, तो भक्ष आमच्यापर्यंत येत होता, तो भक्षाने काय येत असेल, तुझ्या जीवनाचा शेवट केला. आपल्या भाग्य देवाच्या रत्नपाषाणावरील घर्षण सोसू शकता, चित्रमातीच्या करण्याचे शक्य आहे, पण त्यात माती तुझा शेवट आहे हे मात्र विसरू नको. त्या शेवट करतोय हे प्रत्यक्ष माहित आहे.
गावी चाललो